Good morning, student. Today we are started new point. Point Middle Stone Age means Mesolithic age means मध्याश्म युग. Homo sapien in the Middle Stone Age continues to make progress in many different ways. म्हणजे मध्याश्म युगातील जो मानव होता बुद्धिमान, तो बुद्धिमान मानवाचे जे पाऊल होते ते आणखी पुढे पडले. त्याने आणखी प्रोग्रेस करायला त्यांना सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारे त्याचा प्रोग्रेस होऊ लागला. दे डोमेस्टिकेटेड द डॉग आणि त्याने कुत्रा हा जो होता तो माणसाळला होता. Due to changes in the climate and the environment in the Middle Stone Age, the way of life of humans had begun to change. आणि त्याने मध्याश्म युगामध्ये हवामान आणि जे पर्यावरण एन्व्हायरमेंट होतं त्या एन्व्हायरमेंटच्या बदलामुळे मानवाची जी जीवन पद्धती होती, जी त्याचं जे लाईफ होतं ते लाईफसुद्धा बदलू लागलेलं होतं. Beside hunting, Homo sapien had started to harvest food grains that grew in the wild and the domesticated animals. तर बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालन म्हणजे हंटिंग बरोबरच तो पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही तो करू लागले होते. Their diet now included various plant food आणि त्यामुळे ते वर्षातील काही जे काळ होते ते एके ठिकाणी वस्ती करून राहत होते आणि त्यांच्या आहारामध्ये म्हणजे त्यांच्या डाएटमध्ये विविध वनस्पतीचा समावेश सुद्धा झाला होता. दे ऑल्सो began to settle in one place for a part of the year. Domestication of sheep and goat also goes back to this पिरियड. आणि या काळात शेळी, मेंढी, शीप आणि गोट या प्राण्यांना मांसाळण्याची सुरुवातसुद्धा झाली होती. आणि या सगळ्यांचा विचार करता आपल्याला म्हणजे टॉकिंग ऑल दीज इनटू अकाउंट म्हणजे या सर्वांचा विचार करता इट अपियर्स दॅट होमो सॅपियन नाऊ निडेड सेव्हरल डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स दॅट वेअर लाईट इन वेट अँड ड्युरेबल फॉर अ व्हरायटी ऑफ टास्क such as hunting, fishing, harvesting, cutting of trees, etc. तर या सगळ्यांचा विचार जर केला आपण तर मध्याश्म युगातील जो बुद्धिमान मानव होता त्या बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी म्हणजे हार्वेस्टिंग, हंटिंग, फिशिंग आणि कटिंग ऑफ ट्रीज अशा शिकार, मासेमारी, कापणी आणि तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची त्यांना आवश्यकता होती. He used to make implements like the knife and the sickle by fixing a row of blades as small as fingernails into a grooves in a bone or a piece of wood. आणि त्यामुळे लाकडाला आणि हाडाला खाच करून त्यात तो नखा एवढी छोटी जी पाती होती त्या पाती ओढीने घट्ट बसवत असे आणि अशा प्रकारे तो जी सुरी होती, जी नाईफ होती किंवा विडा होता यासारखी अवजारे सुद्धा तो बनवायला शिकलेला होता. मेनी साइट्स ऑफ द मिडल स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया. तर भारतात अनेक ठिकाणी या मिडल स्टोनचे जे अवशेष होते ते सुद्धा मिळालेले होते. अमॉंग देम बागोर इन राजस्थान, भीमबेटका इन मध्य प्रदेश अँड लांघन्स इन मध्य प्रदेश आणि लांघनजन इन गुजरात अँड पाटणे इन जलगाव डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र आर द वेल नोन वन्स. तर राजस्थानमध्ये बाघोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका आणि गुजरातमधील लांघनज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील जे पाटणे आहे ही काही महत्त्वाची मध्याश्म युगातील म्हणजे
मिडल स्टोन एजमधली ही काय आहे, काही प्लेस आहे, ठिकाणं आहे. नेक्स्ट आहे न्यू स्टोन एज मीन्स निओलिथिक एज म्हणजे नवाश्म युग. इन धिस पिरियड stones tools that were polished to give a smooth shiny finish were made for the first time. तर नवाश्म युगात घासून आणि गुडगुडीत केलेली दगडाची जी हत्यारे होती ती त्याने घडवायला सुरुवात केली होती या न्यू स्टोन एजमध्ये. अँड टू गिव्ह as this was a new type of tool making technique, this period was named the new stone एज. आणि नव्या प्रकारची हत्यारे घडवली आणि घडवली जाण्याचा जो काळ होता तो काळ म्हणूनच त्याला नवाश्म युग असे नाव दिले गेले होते. बाय द टाइम ऑफ द न्यू स्टोन एज ॲग्रिकल्चर अँड डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स और ॲनिमल हस्बंडरी हॅड बिकम अ राऊट वे ऑफ लाईफ. आणि नवाश्म युगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवन पद्धती झाली आणि त्याच प्रकारे शिकार करणे हे सुद्धा निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनलेले आहे. हंटिंग वॉज नो मोर द मेजर ऑफ ऑब्टेनिंग फूड, इट बिकेम सेकंडरी टू कंटिन्यू अँड ॲनिमल हस्बंडरी. तर त्यामुळे ते शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक ठरेल असे साधन ते बनले आहे. देअर आर मेनी साइट्स ऑफ न्यू स्टोन एज कल्चर इन इंडिया, एस्पेशली अलॉंग द गंगा रिव्हर अँड इन साऊथ इंडिया. तर भारतामध्ये अनेक ठिकाणी न्यू स्टोन एज कल्चर जे होते त्या कल्चरचे अवशेष सुद्धा मिळालेले आहे आणि गंगेच्या खोऱ्यामध्ये आणि तसेच दक्षिण भारतात नवाश्म युगातील संस्कृतीची अनेक स्थळे सुद्धा उजेडात आलेली आहे. तर हा जो चॅप्टर आहे तो इथेच फिनिश झालेला आहे आणि यावर आधारित जी एक्सरसाइज आपण घेतलेली आहे ती एक्सरसाइजची क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 हा झालेला आहे. आज आपल्याला 4 आणि 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघायचा आहे. परंतु त्याआधी हार्डवर्ड्स. हंटिंग मीन्स शिकार अँड हार्वेस्टिंग मीन्स कापणी. तर क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आहे विच ॲक्टिव्हिटी बिकेम सेकंडरी इन द न्यू स्टोन एज. तर सेकंडरी जे आहे ते न्यू स्टोन एजमध्ये कशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करत होते. तर त्याचा आन्सर आहे हंटिंग बिकेम अ सेकंडरी ॲक्टिव्हिटी इन द न्यू स्टोन एज. न्यू स्टोन एजमधली जी सेकंडरी ॲक्टिव्हिटी आहे ती कोणती आहे, हंटिंग आहे. तर ते सुद्धा तुम्हाला 2 टाइम आन्सर जे आहे ते राईट डाऊन करायचं आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे व्हेअर डू वी फाइंड द साइट्स ऑफ द न्यू स्टोन एज कल्चर इन इंडिया. म्हणजे कल्चर न्यू स्टोन एजमधलं जे संस्कृती आहे इंडियामधली ती कुठे आढळून आलेली आहे. वी फाइंड द साइट ऑफ द न्यू स्टोन एज कल्चर अँड गंगा रिव्हर अँड साऊथ इंडिया येथे आढळून आलेली आहे. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला परत 2 टाइम राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग मॉडर्न मशीन्स हॅज स्टोन ग्रिंडर. तर आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो. तर त्यामध्ये मिक्सर आहे, फ्लोअर मिल्क्स आहे किंवा ज्युसर आहे. तर यापैकी करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे, फ्लोअर मिल्क. बी नंबरचं जे आहे आन्सर ते करेक्ट आहे. त्यामुळे मॉडर्न म्हणजे आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो या फ्लोअर मिल्कमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बघा 4 आहे कम्पेअर द टूल्स फ्रॉम ऑल द 3 पिरियड्स ऑफ द स्टोन एज. म्हणजे पुराश्म युग, नवाश्म युग, मध्याश्म युग म्हणजे न्यू स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि ओल्ड स्टोन एज. तर अशा प्रकारे हे 3 जे पिरियड आहे तर त्या या तिन्ही कालखंडातील हत्यारांची आपल्याला काय करायची आहे, तुलना करायची आहे. त्याचा आन्सर आहे ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज अँड न्यू स्टोन एज. तर आता ओल्ड स्टोन एजमध्ये टूल्स वेअर
crude as these made by the percussion techniques मुळे ओल्ड स्टोन एज मध्ये जे क्रूड आहे तर ते ओबडधोबड म्हणजे क्रूड प्रकारचे जे काय आहे ते हत्यारे आहे. मिडल स्टोन एज मध्ये द क्वालिटी ऑफ टूल्स इम्प्रूव्ह, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होत गेलं त्यांच्या क्वालिटीमध्ये. अँड होमो सॅपियन्स ब्रॉट अबाउट अ रिव्होल्युशन इन टेक्निक्स ऑफ मेकिंग टूल्स. न्यू स्टोन एज मध्ये आहे फर्स्ट जो पॉइंट आहे, द टूल्स वेअर पॉलिश अँड हॅड स्मूथ अँड शायनी finish as new types of tool making techniques was developed. सेकंड पॉइंट आहे इथे चॉपर, हँडएक्स अँड क्लिवर्स वेअर मेड, म्हणजे ओल्ड स्टोन एजमध्ये ही हत्यारे त्यांनी बनवलेली होती. नंतर आहे डिफरंट टूल्स वेअर यूज फॉर डिफरंट काइंड्स ऑफ वर्क, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे हत्यारे होते ती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे यूज केलेली होती वेगवेगळ्या कामासाठी. सेकंड पॉइंट इकडे न्यू स्टोन एज मध्ये टूल्स वेअर मेनली मेड फॉर ॲग्रिकल्चरल वर्क ॲज हंटिंग हॅड बिकेम अ सेकंडरी ॲक्टिव्हिटी. तर हे जे हत्यारे आहे ते फक्त ॲग्रिकल्चर वर्कसाठीच वापरले जात होते, ज्यामध्ये हंटिंग होतं, शिकार करणे होतं. त्या आणि शिकार करणे, हंटिंग हे एक प्रकारचं सेकंडरी ॲक्टिव्हिटी होती. थर्ड पॉइंट्स आहे large stone and their flakes were rather heavy and odd in size. म्हणजे लार्ज मोठे मोठे जे स्टोन आहे आणि त्यांचे जे फ्लेक्स आहे तर ते सुद्धा हेवी आणि ऑड इन साईजमध्ये होतं, हेवी आणि ऑड होतं. इथे थर्ड नंबरचा जो पॉइंट आहे, टूल्स वेअर लाईट वेट, ड्युरेबल, प्रॉपोर्शनेट अँड सायमेट्रिकल. Third point, tools were lightweight, durable, proportionate, symmetrical and efficient. तर अशा प्रकारे त्यांनी तीन जे पॉइंट आहे ते आपण लिहिलेले आहे आणि ते कम्पेअर केलेलं आहे. ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एजमध्ये आपण तीन जे पॉइंट आहे ते एकमेकांशी कम्पेअर केलेले आहे. अशा प्रकारे हा जो लेसन आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि तुम्हाला यावरचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते संपूर्ण तुम्हाला लर्न करायचं आहे आणि रीड करून लर्न करायचं आहे आणि राईट डाऊन सुद्धा करायचं आहे.